सामां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापा समचरण सरोजं सान्द्रणीलाम्बुदाभं जगन्नीतपाणि मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कंदरं कञ्जनेत्रं सदयधवलासं श्रीविठ्ठलं चिन्तयामि। अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्थं पदाम्बोज तेजस्फुरदिक्प्रदेशं विदिन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। वंशी विभूषितकरा नवनीरदाभान् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्टा पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। योऽन्तःप्रवेशमवाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांशस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते श्रीपुरुषाय तुभ्यम्। भक्ति भक्त भगवंत गुरु चतुर नाम वपुए इनके पद वंदन किए नासे विघ्नाने मुक्ति कहे गोपाल से मेरी मुक्ति बता। रज रज चरण मस्तक लगे मुक्ति मुक्त हो जा। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। सम्पाद्यणानं च विदाय भक्ति विलोकितो येन समाधिराजा। वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं। कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवन् भवामि सहितं नमामि। भवन् भवामि सहितं नमामि।
नमामि मनोजवम् मारुततुल्यवेगम् जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये पुंडलीकवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की सियावर रामचंद्र भगवान की पवन सुत हनुमान की श्रीमद् भागवत महापुराण की जय। राम कृष्ण हरि मुकुंद मुरारी राम कृष्ण हरि मुरारी राम कृष्ण हरि मुकुंद मुरारी राम कृष्ण हरि मुकुंद मुरारी पांडुरंग 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 राम कृष्ण हरि मुकुंद मुरारी राम कृष्ण हरि मुकुंद मुरारी राम कृष्ण हरि मुकुंद मुरारी राम कृष्ण हरि मुकुंद पांडुरंग
हनुमान तुम्हारा क्या कहना, गरीब देव तुझे हनुमान तुम्हारा क्या कहना, गरीब हनुमान तुम्हारा क्या कहना, गरीब देव तुझे हनुमान तुम्हारा क्या कहना, 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 युग में सीता हो देव तुझे हनुमान तुम्हारा क्या कहना, कलियुग में सत्य हो देव तुझे हनुमान तुम्हारा क्या कहना, कलियुग में सीता हो देव तुझे हनुमान तुम्हारा क्या कहना। लक्ष्मण जी को शक्ति लगी तुम द्रोणागिर पर्वत लाए, तुम द्रोणागिर पर्वत लाए, तुम द्रोणागिर पर्वत लाए, लक्ष्मण से बचाए आकर के तुम प्राण दया दिखाते, कलियुग में सीत हो हनुमान तुम्हारा क्या कहना, 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 सर्वेश्वर तुम्हारा क्या कहना, युग में सीता हो देव तुझे हनुमान तुम्हारा क्या कहना, युग में हनुमान तुम्हारा क्या कहना। श्यावर रामचंद्र भगवान की जय, पवन सुत हनुमान की जय, कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्तवांच्या कल्पतरु तडिद्युत पीतांबरधारी अकारण करुणावरुणालय
सकल गुणनिधान ऐश्वर्य महामंडित चंद्रभागातळ निवासी भगवान पंढरीनाथाच्या असीम कृपेने मुक्त कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती साधकाचे मायबाप अनाथाची माय आनंद निवासी विश्वमौली ज्ञानोबाराय जगद्गुरु तुकोबाराय सद्गुरुनाथ बाबा संत नामदेव महाराज समर्थ सद्गुरु गजानन बाबा सद्गुरु भिकाराम महाराज आदी करून सकल संतांच्या आशीर्वादाने गेल्या 4 दिवसापासून आपण भागवत कथेचं श्रवण करतोय। या भागवत कथेचं महत्व जर पाहिलं तर अनन्य साधारण महत्व आहे। आपल्या घराला मंदिर बनवणारी कथा म्हणजे भागवत कथा आहे। आपल्या जीवनाला दिव्य बनवणारी कथा म्हणजे भागवत कथा आहे। तेनेयम वाङ्मयी मूर्ती प्रत्यक्षा वर्तते हरे सेवनात सेवनात प्राठात दर्शनात पापनाशिनी। भगवंताची वाङ्मय प्रतिस्वरूपा म्हणजे श्रीमद भागवत महापुराण आहे। मी पहिल्यांदाही बोलून गेलो, आताही बोलून जातो। भागवत म्हणजे पोथी नाही, भागवत म्हणजे ग्रंथ नाही, भागवत म्हणजे काव्य नाही, भागवत म्हणजे पुस्तक नाही। साक्षात भगवंत म्हणजे श्रीमद भागवत आहे। भागवतामधून काय शिकायचं असतं बघा। काही काही ग्रंथ आपल्याला शिकून जातात। ज्यावेळेस आपण महाभारताचा विचार करतो, महाभारताचा विचार करत असताना मनुष्यानं महाभारत वाचून मनात विचार केला पाहिजे की मला असं वागायचं नाही। रामायणाचा विचार करत असताना मला असा वागायचं आहे आणि भागवताचा विचार करत असताना मला असं वागून असं आचरण करून भगवंताला प्राप्त व्हायचं हे भागवत शिकवतं। महाभारत वाचत असताना अभ्यास करायचा, माणसाने चिंतन करायचं की मला जुगार खेळायचं नाही, मला गर्व करायचा नाही, संपत्तीच्या लोभात पडून आपल्याच स्वकीयांचा वध मला करायचा नाही। हे महाभारत शिकवतं मनुष्यानं कसं वागू नये। रामायण काय शिकवतं, मनुष्यानं कसं वागलं पाहिजे। बंधुत्वाचं प्रेम काय असतं, रामायण शिकवतं। पत्नी कशी असली पाहिजे, रामायण शिकवतं। मुलगा कसा असला पाहिजे, रामायण शिकवतं। राजा कसा असला पाहिजे, रामायण शिकवतं। ऐका, रामायणाचा जर आपण विचार केला, मुलगा कसा असावा दशरथाला विचारा, दशरथ तुम्हाला सांगेल मुलगा माझ्या रामप्रभू सारखा असावा, माझ्या रामासारखा मुलगा असावा। मुलगा कसा असावा विचारा कौशल्येला, विचारा सुमित्रेला, विचारा कैकईला, त्या तुम्हाला सांगतील की मुलगा माझ्या रामासारखा असावा। भाऊ कसा असावा, लक्ष्मण म्हणजे महाराज, भरत, शत्रुघ्न तुम्हाला सांगतील की भाऊ आमच्या राम दादासारखा असावा। पती कसा असावा सीतामाईला विचारा, सीतामाई तुम्हाला सांगेल पती माझ्या रघुनंदनासारखा असावा। राजा कसा असावा तर अयोध्येतील प्रजा तुम्हाला सांगेल राजा आमचा रामचंद्रासारखा असावा। शिष्य कसा असावा वशिष्ठांना विचारा, विश्वामित्रांना विचारा, ते तुम्हाला सांगतील की शिष्य आमच्या रघुनंदनासारखा असावा। पुढे जाऊन बोलतो, स्वामी कसा असावा विचारा हनुमंतरायांना, हनुमंतराय सांगतील स्वामी माझ्या प्रभू रामचंद्रासारखा असावा। मित्र कसा असावा विचारा सुग्रीवाला, सुग्रीवजी तुम्हाला सांगतील मित्र राजा रामासारखा असावा। योद्धा कसा असावा विचारा
कुंभकर्णाला विचारा, इंद्रजिताला विचारा, ते सांगतील की योद्धा रामासारखा असावा. पुढे एक जाऊन बोलो, शत्रू कसा असावा रावणाला विचारा, रावण तुम्हाला सांगेल की शत्रू सुद्धा राजा रामासारखा असावा. राम प्रभूचं चरित्र दिव्य आहे. आज आपण संक्षिप्त स्वरूपात रामायण पाहणार आहोत. ज्या वेळेस परीक्षितांनी कलियुगाचं दमन केलं, झालं असं होतं, कलियुग गाईला मारणार होता, धर्माचे पाय कापणार होता. तेवढ्यात परीक्षित महाराज त्या ठिकाणी आले. त्यांनी कलियुगाला मारायचं ठरवलं, परंतु कलियुगाला सोडलं. मी तुम्हाला सांगितलं का, कलियुगानं सांगितलं की महाराज माझ्यात एक चांगला गुण आहे. तो म्हणजे कोणता? न योगेन तपसा न योगेन समाधिना तत्फलम लभते सम्यक कलौ केशव कीर्तनात. माझ्यात एक गुण आहे, तो म्हणजे काय? कलियुगात जो भगवंताचं भजन करल त्याला देव लगेच प्राप्त होईल. आपल्या अवधूत महाराजांच्या काही ओवी आहेत. सत्य जाना ओ भंग सुटल देवांगना, नाही का? कलियुगामध्ये सर्वात महत्वाचं आहे, कलीचे दिवस राहिले थोडे. कलियुगामध्ये फक्त एकच आहे, मोत्यासारखं नामदेवाचं का करता माती. हो महाराजानं अवतार धरला भाविकासाठी, मोत्यासारखं नामदेवाचं का करता माती. कलियुगामध्ये फक्त भगवंताचं नामस्मरण करावं लागतं. कलियुगामध्ये कलौ नास्तेव नास्तेव कलौ नास्तेव गतिरन्यथा हरिर्नामैव 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 केवलम. कलियुगा माझे करावे कीर्तन, कलियुग केवल नाम आधारा. मंगल भवन अमंगल हारी, उमा सहित जय जपत पुरारी. मंगल भवन अमंगल हारी, उमा सहित जय जपत पुरारी. मंगल भवन अमंगल हारी, उमा सहित जय जपत पुरारी. मंगल भवन मंगल हरि, उमा सहित जपत पुरारी.
महाराज सांगतं भगवंताचं नामस्मरण आपण करत नाही यात मोठी गोष्ट नाही, आपल्याला त्याच्यातला महिमा माहित नाही. रामनामाचा महिमा संत जाणता ती सीमा. एका रामाचं पुण्य, एका रामनामाचं पुण्य काय आहे हे आपल्याला नाही माहिती. एका रामनामाच्या पुण्यामध्ये ही पृथ्वी विकत घेऊ शकतो. रामनामाचा महिमा जर आपण पाहिला, एवढं दिव्य रामनाम आहे. एका रामनामाच्या पुण्यामध्ये, एका कृष्ण नामाच्या पुण्यामध्ये, एका विठ्ठल नामाच्या पुण्यामध्ये या जगात जेवढी संपदा आहे ना तेवढी सुद्धा कमी पडेल, पण त्याचा महिमा आपल्याला माहिती नाही. महादेव अखंड रामनामाचा जप करतात. शिवनाम शीतळमुखी सेवी पाका पुडिया रे, दळ 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 तुळ 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 पडी सुटला पडी काळा पुडिया रे, दळ 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 तुळ 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 पड सुटला पडी काळा पुडिया रे. पडी सुटला पडी काळा पुडिया रे, दळ 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 तुळ 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 पड सुटला पडी काळा पुडिया रे. शिवनाम शीतळ महादेव भगवान प्रभू रामचंद्राचं नामस्मरण करतात. शिवनाम शीतळमुखी सेवी पाका. आपण म्हणतो की नाही, देवी दैत्य सागर मंथन पै केले, त्या माझी अवचित हालते उठले, ते तू वासुरपणे भाषण केले, निळकंठ नाम प्रसिद्ध झाले. पण ज्या वेळेस समुद्र मंथन झालं, हलाहल विष निघालं, हलाहल विष महादेव प्याले. झालं असं की ते विष कंठात महादेवानं धरून ठेवलं. विष जर खाली उतरवतो म्हटलं तर अंतकरणात प्रभू रामचंद्र आहेत, आणि बाहेर काढतो म्हटलं तर जगाचा विनाश होतो. मग काय केलं भगवान महादेवाने, ते विष आपल्या कंठात ठेवलं. कंठ एवढा गरम व्हायला लागला, आग व्हायला लागली कंठाची. काय करावी? डोक्यावर चंद्र घेतला, डोक्यावर गंगा घेतली, थंडगार साप गळ्याला गुंडला, तरी काही त्याची दाहकता कमी होत नव्हती. मग शेवटी श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय जय राम, भजन करे महादेव. श्रीराम जय जय राम, भजन करी महादेव. श्रीराम जय जय राम, भजन करी महादेव. भजन करी भजन
राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम भजन करी महादेव राम पूजी सदाशिव। महादेवाने भगवान प्रभू रामचंद्राचं नामस्मरण करणं चालू केलं। त्यावेळेस त्यांचा कंठ सुद्धा शीतल झाला। हा रामनामाचा महिमा आहे। आपल्याला रामनामाचा महिमा कळत नाही, आपल्याला भगवंताच्या नामाचा महिमा कळत नाही, हा वेगळा अनुभव आहे आपला। परंतु शास्त्र सांगतं वेदाशी काही कळलेची नाही, शेष शिनल्या झाल्या सहस्त्र जिव्हा, देव काहो विटेवरी उभा। भगवंताचा महिमा, भगवंताच्या नामाचा महिमा आपल्याला कळला नाही बरं का। अर्जुन भगवंताचं एवढं नामस्मरण करायचा, अर्जुन झोपल्यावर सुद्धा अर्जुनाच्या रोमारोमातून आवाज यायचा श्रीकृष्ण जय कृष्ण श्रीकृष्ण जय कृष्ण। पहा, साधू संतांनी भगवंताला काही दिलं नाही, त्यांच्याकडे द्यायलाही काहीच नव्हतं आणि त्यांनी दिलंही काहीच नाही। फक्त जे दिलं ते जगात कोणीच दिलं नाही। भगवंताचं नामस्मरण साधू संतांनी एवढं केलं, नेघे 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 माझी वाचा विसावा, तुका मने हावा हावा साधावा। एका क्षणाकरता सुद्धा साधू संतांची वाणी भगवंताचं नाव घेण्याकरता विसावा घेत नव्हती। आपल्याला जर म्हटलं विठ्ठल विठ्ठल म्हणा, काय महाराज मगापासून एक तास झाला विठ्ठल विठ्ठलच करून राहिलो आम्ही। नामाच्या बद्दल साधू संतांनी एवढे काही प्रमाण दिले। अमृताहुनी गोळ नाम तुझे देवा। भगवंताचं नाव प्रत्येक वेळेस विशिष्ट रूपाने सांगितलं। जीवे गोळ 3 अक्षरांचा रस, अमृत जयास फिके पुढे। बघा, एका चरित्र सांगतो, साधू संतांनी भगवंताला काहीच दिलं नाही, पण जे त्यांनी दिलं ते कोणीच दिलं नाही। भगवंताकरता सर्वस्व आपलं अर्पण केलं, आपलं जीवन सुद्धा भगवंताला अर्पण केलं। देवा, माझं जीवन सुद्धा तुम्हाला अर्पण आहे। संत मालिकेमध्ये संत शिरोमणी सेना महाराज होऊन गेले। संत सेना महाराज, सेना महाराजांचं दिव्य चरित्र आहे। घरची परिस्थिती हालाकीची होती, पती पत्नी आणि त्यांचा कुटुंब परिवार घरी राहत होता। एकदाचा विषय, परंतु सेना महाराजांची चाकरी मात्र राज दरबारामध्ये होती। राजाची दाढी करायचं काम, कटिंग करायचं काम, दाढी करायचं काम, कटिंग करायचं काम सेना महाराजांचं होतं। परंतु महाराज सेना महाराजांची भक्ती एवढी दिव्य होती, सेना महाराज ज्यावेळेस भगवंताची पूजा करायचे, असं भगवंताला एखाद्या गंगाळामध्ये घ्यायचे, भगवंताची मूर्त ठेवायची, एक गळवा पाणी वरून टाकला की 2 गळवे पाणी खाली पडायचं। 2 गळवे कसं काय, एक गळवा देव रडायचा म्हणे सेना महाराजांची भक्ती पाहून। भक्ताची भक्ती पाहून भगवंत सुद्धा रडायचा, एवढी दिव्य भक्ती सेना महाराजांची होती।
सेना महाराजांकडे राजाची चाकरी होती, राजाची कटिंग दाढी करायला सेना महाराज जायचे. एकदा एकादशीचा दिवस होता, ब्रह्ममुहूर्तावर सेना महाराज उठले, भगवंताची पूजा करायला लागले. तेवढ्यात रात्रीच्या वेळेला राजाच्या पाठीत चमक निघाली. राजानं आपल्या नौकरांना बोलावलं, सांगितलं म्हणे एक काम करा, पाठीची मालिश करण्याकरता सेना महाराजांना बोलवून आणा. ते 2 नौकर 2 शिपाई सेना महाराजांच्या घरी आले. सेना महाराज पूजेमध्ये बसलेले होते. आवाज दिला, सेना महाराज घरी आहेत का? त्यांची पत्नी बाहेर आली. म्हणे काय म्हणता? राजांनी सेना महाराजांना राज दरबारामध्ये बोलावलं. ठीक आहे म्हणे, ते पूजा करतायत, त्यांची पूजा झाली की मी पाठवते. ते काय आपली पूजा होती का 5 मिनिटात व्हायला? ती सेना महाराजांची पूजा होती. पूजेत नव्हतं काहीच, पण भाव मात्र उदके नानो तरी स्वरूप ते तुझे. देव म्हणतात, देवा पाण्यानं पूजा करावी तर पाणी तूच आहे, फुलं व्हावे तर फुलातही तूच आहे, अक्षत व्हावी अक्षतही तूच आहे, धातू व्हावा धातूही तूच आहे. कासयाने पूजा करू केशी राजा, हाची संदेह माझा फेडी आता. तुझी पूजा कशानं करू मी, तू मला सांग. शेवटी एकच काम करतो, देवाचीच नामे देवाची श्री सर्व अलंकारी समर्पावी. भगवंताच्या नावानं भगवंताची पूजा करावी. अर्धा तास निघून गेला. राजाकडून दुःख काही सहन केल्या जात नव्हतं. पुन्हा पाठवल्यावर म्हणे जा सेनाला घेऊन या. काय करतोय म्हणे एवढ्या वेळचा? पुन्हा ते शिपाई आले. म्हणे सेना महाराज. बाई बाहेर आली. म्हणे काय झालं? हो लगेच बोलावलं, राजाला खूप त्रास होतोय. म्हणे बस 5 मिनिटात पाठवते. तिनं विचार केला, आपले मालक तर पूजेत बसले आहे, यांची पूजेत आपण व्यत्यय कसा आणावा? महाराज एक सांगू, भजनी विक्षेप तेची पै मरण. एखादा भजनी मनुष्याला, निष्ठावान मनुष्याला भजनात जर विक्षेप झाला ना, त्याच्याकरता दुसरं मरण असतं, मरण. आलाय प्रसंग म्हणून कथा सांगतोय का. सद्गुरू धुंडा महाराजांचं चरित्र आहे, त्यांच्या पूर्वजांचं चरित्र आहे. खूप भजनी होते, एवढे भजनी प्रेमी होते की महाराज त्यांच्याच श्री गुरु चंद्रशेखर महाराजांच्या मुखातून ऐकलेली कथा आहे. ते म्हणतात त्यांचे ते पूर्व साधू संत महान दिव्य महात्मे होऊन गेले. फार भजनी होते, एवढे भजन, एवढा अधिकार होता. ज्यावेळेस ते भजनात तल्लीन व्हायचे ना, असा हवेत विना तरंगायचा, एवढं सामर्थ्य होतं. एकदा त्यांचं श्रावण महिन्यामध्ये गावाच्या बाहेर एक मंदिर होतं, त्या मंदिरामध्ये भजन असायचं. सगळे आपले भजनी लोक, महाराजांची पत्नी त्या मंदिरामध्ये यायचे बरं का. ते ठरल्याप्रमाणे मंदिरामध्ये आले. तिकडे भजन चालू झालं. भजन चालू झालं. भजन एवढं रंगात आलं, जोरदार भजन चालू होतं. तेवढ्यात महाराजांची पत्नी मागे तिथल्या स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक करत होत्या सगळ्यांकरता. ते स्वयंपाकघर सुद्धा काही तुराट्यांचं, काळ्यांचं, गवताचं, बाशांचं बांधलेलं होतं. बघता बघता झालं असं की त्या सगळ्या स्वयंपाकघराला आग लागली. आग लागली आणि ती माऊली त्या स्वयंपाकघरात जळून भस्म झाली. फक्त मांसाचा गोळा उरलेला होता. तेवढ्यात यांचं भजन झालं. पुंडलिक वरदा करत असताना गोल फिरले तर मागं पाहतायत की त्या झोपडीला आग लागली. सगळे लोक धावत आले. ती आग विझवली. पाहिलं तर ती माऊली जळून खाक झाली होती. फक्त शेवटचा प्राण तिच्यामध्ये उरलेला होता. महाराज म्हणतात
अगं म्हणे एवढं सगळं झालं, आग लागली, तू आवाज का दिला नाही? तिचे मर्तांनाचे उत्तर आहे का? ते म्हणे महाराज आवाज दिला असता हो, पण तुमच्या भजनात विक्षेप झाला असता म्हणून आवाज दिला नाही. आपण आहो का तसे? आपल्याला नुसतं साधा भजनातून फोन जरी आला तरी आपण भजनातून उठून जातो. रोज येणारा मनुष्य, रोज जो मंदिरात हरिपाठाला येतो, नेमकं पाहुणा घरी आला की तो हरिपाठाला येत नाही. त्याला म्हटलं काहून रे हरिपाठाला नाही आला? नाही गडी पाहुणे आलते. मग पाहुण्याने हरिपाठाला आणला, त्याला काय मुळव्याध झाली असते काय? का कोळ फुटला असता त्याला? सेना महाराजांची भक्ती महाराज दिव्य भक्ती होती. बाईनं विचार केला, कसं काय म्हणे मालकांना उठवावं. सांगितलं 5-10 मिनिटात पाठवतो म्हणे त्यांना. पुन्हा ते शिपाई परत आले. अर्धा तास गेला, सकाळ व्हायला लागली. राजाला राग आला, आता जा म्हणे त्या सेनाला पकडून आणा, बंदी बनून आणा म्हणे त्याला, की तो माझी आज्ञा मानत नाही. काय म्हणे देवपूजेत पडलं, जा म्हणे त्याला पकडून आणा. शिपाई आले, शिपाई निघाले, परंतु भगवंताला चिंता पडली, सेना तर माझा भक्तीत तल्लीन आहे, पण त्याचं काम आपण केलं पाहिजे म्हणून साक्षात विठेवरील भगवान पांडुरंग परमात्मा विटेवरून खाली उतरला. सेना महाराजांचं रूप धारण केलं. सेना महाराजांची ती धोपटी आपल्या खांद्यावर घेतली, रस्त्यानं निघाले. गुडघ्या एवढं धोतर होतं, अंगावर बाराबंदी घातली होती, डोक्याला मुकुट लावलेला होता, पगडी बांधलेली होती, 12 तिलक लावलेला होता, ऊर्ध्वपुंड्र लावलेला होता, दिव्य तेज त्या सेना महाराजांचं रूप घेतलेल्या भगवंताचं होतं. रस्त्यानं निघाले, तेवढ्यात शिपाई तिकडनं आले. शिपाईनं पाहिलं की सेना महाराज येत आहेत. बरं झालं म्हणे सेना तू आता आला, नाही जर तुला बंदी बनवून नेलं असतं म्हणे, चल लवकर. शिपाई पुढे चालतायत, सेना महाराज मागं चालतायत. बघता बघता राज दरबारामध्ये आले आणि राजा मात्र आता सेना महाराजांवर चिडला. म्हणे काय सेना तुला कळतं की नाही? अरे म्हणे माझ्या भरोशावर तुम्ही जगता, मी तुम्हाला जगवतो, तू आमचीच चाकरी मागे पुढे बघतो. चल म्हणे घे लवकर माझी मालिश कर, पाठ दुखायला लागली म्हणे माझी. विचार करा, सामान्य राजा, एक तुच्छ राजा, त्याच्या पाठीला भगवान पांडुरंग परमात्म्याने हात लावावा, त्या राजाचं पुण्य किती असावं. भगवंताने तेलाची वाटी काढली, तेल काढलं आणि भगवंतानी स्वतः त्या राजाच्या पाठीची मालिश करतायत. बरं का, मालिश करायचं काम नाही पडलं, भगवंतानी हात लावल्याबरोबर सगळं त्याचं दुःख निघून गेलं. राजा प्रसन्न झाला. म्हणे सेना, अरे म्हणे तुझ्या हातात जादूच आहे गड्या, हात लागला तुझा, माझं सगळं दुःख निघून गेलं. प्रसन्न आहे म्हणे तुझ्यावर, हे घे 2 मुद्रा घे, मी तुला रोज 2 देतो ना, आज 4 घे. सेना महाराजांचं रूप घेऊन आलेला भगवंताने नमस्कार केला. जी हुजूर, नमस्कार केला. त्या झोपटीत आपल्या 4 मुद्रा टाकल्या आणि घरी गेला. धोपटी अदृश्य रूपाने भगवंताने अटकून ठेवली. इकडे सेना महाराजांची पूजा संपली. सेना महाराज उठले आणि सेना महाराजांच्या पत्नीने सांगितलं, म्हणे स्वामी, अहो तुम्हाला राज दरबारातून 3दा निरोप आलाय म्हणे, लवकर जा. सेना महाराजांनी गडबडीनं ती धोपटी आपल्या खांद्यावर अटकवली आणि सेना महाराज लगबगीनं राज दरबाराकडे निघाले. राजा मात्र आता निश्चिंतपणे इकडे तिकडे फिरत होता, प्रसन्न होता राजा. सेना महाराज पाहिल्याबरोबर, ये सेना ये, अरे का परत आलास, काय राहिलं काय? म्हणे नाही महाराज. अरे काय तुला मुद्रा कमी झाल्या काय? अरे अजून 2 घेऊन जा. सेना महाराज विचार करतायत, अरे म्हणे मी इथं आलोच नाही. म्हणे महाराज मी तर इथं आलोच नाही हो. म्हणे काय, अरे काय खोटा बोलतोस तू, आता तर येऊन गेला. तर काय म्हणे सेना, तुझ्या हातात जादू आहे ना म्हणे गड्या. अरे पार दुःखच गायब झालं. अहो म्हणे महाराज पण मी इथं आलोच नाही ना. अरे तू असं नको बोलू, तू आत्ताच येऊन गेला. बघ म्हणे मी तुला 4 सोन्याच्या मुद्रा दिल्या, बघ म्हणे तुझ्या धोपडीत. सेना महाराजांनी ते उघडून बघितलं, त्या 4 मुद्रा होत्या. मी मुद्रा तर खऱ्या आहे, पण मी आलो नाही. सेना महाराजांच्या अंतकरणातला भाव प्रगट झाला, देवा अरे माझ्याकरता तुला या राजाची सेवा करावी लागली.
अरे माझ्याकरता तुला माझं स्वरूप घेऊन या राजाची चाकरी करावी लागली? माझ्यासाठी जर तुला भगवंता त्रास होत असेल तर आजपासून या राजाची चाकरी सोडली. राजाला नमस्कार केला, म्हणे महाराज याच्या पुढे मला बोलावू नका तुम्ही. सेना महाराज निघून गेले तर तेड भगवंताच्या सेवेमध्ये तल्लीन झालं. हे आपण नाही देऊ शकत ना. इथं भाव पाहिजे. भाव का भूका हूं मैं, बस भाव ही एक सार है. भाव से मुझको भजे तो भव से बेड़ा पार है. भगवंत सांगतात मला काय पाहिजे. भाव का भूका हूं मैं, बस भाव ही एक सार है. भाव से मुझको भजे तो भव से बेड़ा पार है. भगवंताला फक्त भाव लागतो, प्रेम लागतो. परीक्षित महाराज शुकदेवांना विचारतायत, बाबा भगवंताचे 24 अवतार झाले, त्यातलं मला तुम्ही वराह अवताराची कथा सांगितली, नृसिंह अवताराची कथा सांगितली, वामन अवताराची कथा सांगितली, मत्स्य अवताराची कथा, अनेक कथा सांगितल्या. परंतु भगवंताचं दिव्य चरित्र आहे ते म्हणजे एक बाणी, एक वचनी, एक पत्नी. प्रभू रामचंद्राचं चरित्र मला ऐकायचं आहे म्हणले. शुकदेवजी म्हणतात, परीक्षिता ते भगवंताचं दिव्य चरित्र सुद्धा मी तुला सांगतो बरं का. तत्पूर्वी अंतकरणामध्ये भगवंताचं स्मरण कर. अंतकरणाला भक्तीचं मंदिर बनव. कारण जोपर्यंत अंतकरणामध्ये भाव येत नाही तोपर्यंत भगवंताच्या लीला सुद्धा मनुष्याला खऱ्या वाटत नाही. शुकदेवजी महाराज रामप्रभूचं चरित्र संक्षिप्त सांगायला सुरुवात करतात. धावत चरित्र सांगतायत बघा. दशरथ राजाच्या पोटी एकही पुत्र नव्हता. त्यावेळेस पुत्र कामेष्टी यज्ञ करून 4 पुत्राची निर्मिती झाली, उत्पत्ती, जन्म झाला. राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न. राम प्रभूंचा जन्म झाला. नवमी तिथी मधुमास पुनीता. नवमी तिथीवरती भगवंताचा जन्म झाला. भगवंत लहानाचे मोठे व्हायला लागले. धावत चरित्र लहानाचे मोठे व्हायला लागले. भगवंत आता खेळायला लागले. ठुमक चलत रामचंद्र, ठुमक चलत रामचंद्र, ठुमक चलत चलत रामचंद्र, बाजती पैजनिया. ठुमक चलत रामचंद्र, बाजती पैजनिया. भगवंत आता हळूहळू चालायला लागले. भीतीचा सहारा घ्यायला लागले. भगवंत आता मोठे झाले. मोठे झाल्यानंतर भगवंत खेळ खेळायला लागले. त्यानंतर भगवंत 8 वर्षाचे झाले. 8 वर्षाचे झाल्यानंतर विश्वामित्र महामुनी भगवंताला मागायला आले बरं का. विश्वामित्र आले. विश्वामित्र आल्यानंतर वशिष्ठांनी पाहिलं. विश्वामित्र आले. विश्वामित्र आल्याबरोबर दशरथाला थोडीशी धास्तीच पडली. दशरथाने विचार केला, म्हणे हे विश्वामित्र ज्यावेळेस हरिश्चंद्र राजा होता, हरिश्चंद्राला स्वप्नात त्यांनी दान मागितलं. विश्वामित्र आले की दशरथाला भीती घाबरली. आता काय मागते आणि काय नाही. विश्वामित्राला विचारलं, म्हणे स्वामी बसा. आपल्या आसनावरती विश्वामित्रांना बसवलं. कसे काय आले? विश्वामित्र म्हणतायत, म्हणे दशरथा मी आता या ठिकाणी काही मागायला नाही आलो, घ्यायला आलो. म्हणे काय घ्यायला आले? मला म्हणे तुझे 2 मुलं पाहिजे, राम आणि लक्ष्मण. म्हणे कशा करता?
अरे म्हणे मी वनात राहतो, वनात यज्ञ करतो, यज्ञात मला राक्षस त्रास देतात, माझा यज्ञ असफल ते करतात, तू एक काम कर, मला राम लक्ष्मण दे. दशरथाला विचार पडला. दशरथजी म्हणतात, प्रभू मी तुमच्या सोबत येतो, माझी सेना घेऊन येतो, त्या राक्षसांना ठार मारतो. म्हणे तू नाही पाहिजे, मारायचं असतं म्हणे दशरथ मी मारले असते, माझ्याकडे सामर्थ्य मी शापानं मारले असतं. अब मुझे मारने वाला नहीं चाहिए, तारने वाला चाहिए. दशरथजी म्हणतात, मोसे नहीं बनत बनाई, मी तुम्हाला नाही देऊ शकत. पण कौशल्या काय म्हणेल, काही काय म्हणेल. राम प्रभू त्या ठिकाणी येतात. बाबा जातोय म्हणे मी यांच्यासोबत. जातो म्हटल्याबरोबर विश्वामित्र म्हणतायत, रामा एक काम कर, तुझ्या आईला विचारून ये. राम प्रभू कौशल्याकडे आले आणि कौशल्याला विचारतात, आई मी विश्वामित्रांसोबत जाऊ का म्हणे. कशा करता, यज्ञाचं रक्षण करण्याकरता. माय कशी असावी पहा. कौशल्या म्हणते, रामा तू जर मला विचारायला आला नसता ना तर मला आनंद झाला असता. अरे यज्ञापासून तुझ्या वडिलांना 4 मुलं झालेत आणि त्या यज्ञाकरता आम्ही 2ही मुलं देऊ शकत नाही. जा रामा जा, यज्ञाचं रक्षण कर, पण अपराजय घेऊन येऊ नको बरं रामा, विजयी होऊन ये. कौशल्यानं आज्ञा दिली. राम प्रभू वशिष्ठांच्या पाया पडतात, दशरथांच्या पाया पडतात आणि विश्वामित्र दशरथाला सांगतात, दशरथा घेऊन चाललोय म्हणे 2, पण परत करीन ना म्हणे तर याच्या दुप्पट परत करीन. दशरथाला समजलं नाही. विश्वामित्र सोबत प्रभू रामचंद्र निघाले, लक्ष्मणजी निघाले. जात असताना ताटिकेचा वध केला. त्यानंतर प्रभू रामचंद्र विश्वामित्रांच्या आश्रमामध्ये आले. विश्वामित्रांनी यज्ञ चालू केला. यज्ञामध्ये मारीच हा विघ्न घालण्याकरता आला. सुबाहू आणि मारीच भगवंतानी बाण मारला, सुबाहूला संपवलं. एका बिना टोकाचा बाण मारला, मारीचाला मारला. मारीच 7 समुद्रापलीकडे एका समुद्राच्या काठावरती जाऊन पडला. विश्वामित्रांचा यज्ञ सफल झाला. पुढे विश्वामित्र पुढे निघाले. जात असताना एक ओसान असा आश्रम लागला. राम प्रभूंनी विचारलं, हे महाराज हा आश्रम कोणाचा आहे. सांगितलं म्हणे हा आश्रम गौतम ऋषींचा आहे. म्हणे असा हा ओसान का पडलेला आहे, ओस का पडलेला आहे. सांगितलंय गौतमाचा आश्रम. अहिल्या या ठिकाणी राहत होते. इंद्राने केलेलं कटकारस्थान, त्यामुळे गौतम ऋषी निघून गेले आणि अहिल्या मात्र शिळा होऊन पडली. म्हणे रामा या अहिल्याचा जर उद्धार करायचा असेल ना तर तुला हिला चरणस्पर्श करावं लागेल. प्रभू रामचंद्र म्हणतात, बाबा ही माझी परंपरा नाही हो कोण्या स्त्रीला पाय लावायचे, कारण स्त्री म्हणजे मातृसमान असते. नाही म्हणे रामा पण हिचा उद्धार तू लक्षात घे रे. ना इलाज असतो. भगवान प्रभू रामचंद्रांनी फक्त चरण असं त्या दगडाच्या वर धरलं. वायुदेवतेनं आपलं काम केलं की भगवंताच्या चरणाची माती त्या अहिल्याच्या वरती पडली. अहिल्या त्या ठिकाणी प्रगट झाली. प्रभू रामचंद्राचे आभार मानले. अहिल्याचा उद्धार झाला. प्रभू रामचंद्र आता पुढे निघाले. परंतु प्रभू रामचंद्र आता उदास होते. का उदास होते, कारण एका स्त्रीला माझ्या पदस्पर्शाचं पाप लागलंय बरं का. विश्वामित्रांनी समजूत काढली. पुढे विश्वामित्र राम प्रभू लक्ष्मणजी अयोध्येमध्ये आले. अयोध्येमध्ये आल्यानंतर जनकांनी विश्वामित्राचं स्वागत केलं. विचारलं हे 2 राजकुमार कोण आहेत. कारण भगवंताचं स्वरूप जर आपण पाहिलं, नीलांजन कोमल, भगवंताचं स्वरूप काही वेगळं स्वरूप होतं. सांगितलं म्हणे हे महाराज अयोध्या नरेश दशरथांचे सुपुत्र राम आणि लक्ष्मण आहेत. त्याच ठिकाणी विश्वामित्रांची राहण्याची व्यवस्था केली. राम लक्ष्मण सुद्धा त्यांच्याच कुटियामध्ये राहिले.
दुसऱ्या दिवशी सकाळी भगवान प्रभू रामचंद्र विश्वामित्रांच्या पूजेकरता फुलं पुष्प सुमन आणण्याकरता बागेमध्ये गेले. त्याच ठिकाणी सीतामाई सुद्धा आल्या. सीतामाईंनी प्रभू रामचंद्रांना पाहिलं, रामचंद्र प्रभूंनी सीतामाईंना पाहिलं. परत आले, सुमन घेऊन आले, परंतु स्वमन देऊन आले. परत आल्यानंतर झालं ते पुष्प विश्वामित्रांना दिले. विश्वामित्रांनी ओळखलं की रामाच्या हृदयाची स्थिती काही वेगळी आहे. विश्वामित्रजी म्हणतात, राम सुमन तो लाए पर सोमन कहाँ पे रखे आहे. विश्वामित्रजी म्हणतात, राम तू मला फुलं दिलीत ना, मी तुला याचं फळ देईल म्हणे. दुसऱ्या दिवशी सीता स्वयंवर चालू झालं. सीता स्वयंवरामध्ये अनेक राजांनी प्रयत्न केला, रावणाने प्रयत्न केला, सगळे अपयशी ठरले. प्रभू रामचंद्रांनी धनुष्यला प्रत्यंचा चढवली. सीतामाईचं स्वयंवर झालं. सीतामाईला घरी परत आणलं. परशुरामजी त्या ठिकाणी आले. 4 सुना, उर्मिला, श्रुतकीर्ती, मांडवी आणि सीता, 4ही भावाचं त्या ठिकाणी लग्न झालं. घरी परत आले. राजकारभार चालू झाला. आणि एक दिवस स्वतःचा चेहरा ज्यावेळेस दशरथांनी पहिल्यांदा विचार केला की आता आपण राजकारभार सांभाळण्याच्या योग्यतेचे आपण नाहीत. सर्वांची संमती घेतली. रामाला राजा बनवायचं दिवस ठरला. सर्वात जास्त आनंद झाला होता तो म्हणजे कैकेयीला. कैकेयी सगळ्या राजमहालात फिरली. उद्या माझा राम राजा होईल, उद्या माझा राम राजा होईल, उद्या माझा राम राजा होईल. जिकडे तिकडे अयोध्या नगरी सजवली, राजमहाल सजवला होता. सगळ्याची संमती ठरली होती की रामाला राजपद प्रदान करायचं. परंतु तेवढ्यात झालं असं, कैकेयीला आंदण आलेली मंथरा. सगळ्या देवतांनी विचार केला की म्हणे असंच झालं तर काय होईल. तिच्या योगे कैकेयीच्या अंतःकरणामध्ये खूप भाव शिरला. तिनं राजा दशरथाला रामाकरता वनवास, भरताकरता राजगादी मागितली. प्रभू रामचंद्रांनी वनवास स्वीकारला. प्रभू रामचंद्र वनामध्ये निघून गेले. वनामध्ये जात असताना निषाद राजाची भेट झाली, केवटाची भेट झाली. आणि जात असताना एका पंचवटीमध्ये ते राहिले. बराचसा काळ लोटून गेला. अनेक साधू संत ऋषीमुनींचं दर्शन झालं. धावतं घ्यायचं आपल्याला. दर्शन झालं आणि शेवटचा काही वेळ उरलेला होता. पंचवटीमध्ये राहत असताना ज्यावेळेस शूर्पणखेला कुरूप बनवलं, तिचे नाक कान कापले. ती रावणाकडे गेली. रावणाला सांगायला लागले, काय त्याची पत्नी सुंदर आहे, तेवढी सुंदर पत्नी म्हणे तुझ्या एकाही पत्नी नाही. रावण त्या ठिकाणी आला. मारीचारनं सुवर्ण हिरणाचं रूप घेतलं. त्यावेळेस हे बघा, रावण आपल्याला माहिती आहे वाल्मिकी रामायण, रामचरितमानस, तुलसी रामायण, परंतु जवळपास 250 प्रकारचे रामायण आहेत. एका रामायणात जे आहे ते दुसऱ्या रामायणात नाही. त्यावेळेस रामप्रभूंनी ओळखलं की आता राक्षसांचा वध करायचा आहे. त्यावेळेस हनुमान रामप्रभू सीतामाईला सांगतात, तुम पावक करो निवासा. आता मला राक्षसांचा वध करायचा आहे सीते, तू आता अग्नीमध्ये वास कर. अग्नीमध्ये सीतेमाईला समर्पित केलं. अग्निदेव सीतामाईला घेऊन गेले आणि सीतामाईची प्रति छाया फक्त वर आणून ठेवली. आणि ती छाया रावण घेऊन गेला. पण रावणाला सीतेसाठी काय व्हावं लागलं. दशशिराचा राजा रावण भिकारी झाला. जानकीचे हरण करण्या पंचवटी आला. दशशिराचा राजा रावण भिकारी झाला. दशशिराचा राजा रावण भिकारी झाला. राजानं साधूचं रूप घेतलं. भिक्षा मागायला लागला. सीतामाईला घेऊन गेले. प्रभू रामचंद्र परत आले. पाहतात तर सीतामाई कुटियात नाही. लक्ष्मणाला म्हणतायत, रामप्रभू लक्ष्मणा, अरे सीता कुठे. दशरथ विचारेल मला माझी सून सीता कुठे आहे. मी काय सांगू लक्ष्मणा. माझी आई कौसल्या मला विचारेल, अरे सीता कुठे आहे. जनक नंदन मला विचारतील, अरे राम
माझी जानकी कुठे आहे मी काय सांगू. सीतामाईला शोधत 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 निघाले बरं का. महाराज मी त्या दिवशी बोलून गेलो, भगवंत काही राक्षसांचा वध करण्याकरता इथं आले नाही. भगवंत इथं आलेत ना, एक कार्य तमागत हा कोटी कार्यम चकारयेत. एक कामाकरता भगवंत आले, परंतु कोटी काम भगवंत करून गेले. भगवंताचा येण्याचा मुख्य उद्देश म्हणजे साधूंची सेवा, संतांना दर्शन. अनंत जन्मापासून वाट पाहणारी शबरी, मतंग ऋषीने सांगितलं होतं, शबरी एक दिवस तुझ्या या कुटीमध्ये रामप्रभू येतील, एक दिवस तुला रामप्रभू दर्शन देतील. कधी येतील महाराज ते नाही सांगत, पण एक दिवस येतील. कारण त्या शबरीनं लहानपणापासून मतंग ऋषींची सेवा केली. रोज आश्रम झाडायचा, रोज सडा संमार्जन करायचं. मतंग ऋषींनी आशीर्वाद दिला, शबरी एक दिवस तुझ्या घरी भगवंत येतील. कधी येतील माहीत नाही. ती शबरी तरुण होती तेव्हापासून ती भगवंताची येण्याची वाट पाहायची. रोज आपला आश्रम सजवून ठेवायची, रोज सडा संमार्जन करून ठेवायची, आणि ती मनातल्या मनात प्रभू रामचंद्र येण्याचे भाव बनवून ठेवायची बरं का. जब मेरे राम जी का आवन होगा, जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. शबरी की कुटिया का पावन होगा. जब मेरे राम का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. अपने हाथों से खिलाओगे, हाथों से खिलाओगे, हाथों से खिलाओगे. आएंगे रघुराई तब मैं आसन पे बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी. साथ साथ लक्ष्मण जी का दर्शन होगा, साथ साथ लक्ष्मण जी का दर्शन होगा. शबरी की कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. जब मेरे राम होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. शबरी की कुटिया का पावन होगा. शबरी की कुटिया का पावन होगा.